आमच्या दोघी मायलेकची तयारी आणि ती जायची होतं मला कॅन्टीनला, त्यासाठीच आम्ही रेडी होणार होतो. तर तोपर्यंत मी वेट केला. रोज स्कूलमधून आली, नंतर तिला थोडाफार स्नॅक दिला, तिला हे रेडी केलं आणि म्हटलं चला आता निघणारच होतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आता जी काही ती करते तिला 1-2 वेळा सांगून झालं असं अजिबात करू नको, पण ती काय ऐकतच नव्हती. त्यामुळे चला तिला थोडंसं इग्नोर करा. तर लगेच मग आता जो काही मी वेअर ड्रेस घेतो हा सेलमधून मी कापड घेतला. आता कापड घालून कपडे मी खूप कमी घेते, खूप कमी म्हणजे नाहीच्या बरोबरच घेते. पण आता माझ्याकडे हा होता आणि म्हटलं चला आज हा विअर करते. आणि मी हा स्टिच केल्यानंतर हा पहिल्यांदाच वेअर केला आहे. त्यामध्ये काहीतरी आमचे असे लाड वगैरे असतात. नंतर मग आम्ही निघालो आणि कॅबमध्येच जायचं होतं. त्यामुळे म्हटलं चला पाहीच जाऊया. त्यामुळे निघालो होतो. बऱ्याचशा काही डेली यूजसाठी काही वस्तूसाठी लागणार, जसं शॅम्पू झाला, हँडवॉश झाला, साबणी झाल्या, तर हे सगळं घ्यायचं होतं. आणि लगेच काही थोडाफार स्नॅक्ससुद्धा घ्यायचं होतं. मग लगेच आम्ही आलो कॅन्टीनमध्ये. चला तर यांचीसुद्धा वर्किंग झाली होती. हे पण आले, तोपर्यंत जवळजवळ माझं सर्व सामान घेऊनच झालं होतं. तर हे साईडला थोडंफार बघत होते. त्याच्यामुळे म्हटलं चला सगळं काही जे काही घेऊन झालं आहे. आणि मग असं कुठं जायचं असेल तर रूमचं मी आधी वेट करते, कारण की ते आपल्या गोष्टी ते स्वतःच निवडते. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि ते स्कूलमधून आली आणि नंतर मग माझ्यासंग कॅन्टीनला आली. तिला अजिबात खेळायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे तिने थोडा वेळ जेणे सायकल ही घरामध्ये फिरवली. नंतर तिचे फ्रेंड आले आणि नंतर ते निघून गेली. आणि मग सायंकाळ झाली होती. म्हटलं चला सायंकाळच्या वेळेस जेवणाचा मेन्यू जे ठेवताना ते भाकरी आणि सोबत त्याच्यासोबत होतं पिठलं. भाकरी आणि पिठल्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप भारी आहे. आणि भाकरी मी वीकमध्ये 3 या 4 दिवसाचं ठरले असते, पण ते डिपेंड करते की भाजी काय असेल त्याच्यावर. तर मग ते जेवण वगैरे आवडलं, किचन वगैरे आवडलं आणि मग म्हटलं सगळ्या गोष्टी आवडल्यानंतर निवांत हे काम करायला घेतलंच. म्हणजे सगळं की जे काही कॅन्टीनमधून सामान आणलं तेच, आणि मी ते चेक करत होते कुठल्या वस्तू काही कमी वगैरे असेल की प्राईस वगैरे, जे की मी लग्नाआधी अजिबात करत नव्हती. जे की जवळजवळ 4 वर्ष झाले मी सगळ्या गोष्टी बारकाईने ज्या घरातल्या करत असते. आणि तर डिस्काउंट वगैरे किती असते, कितीला किती वस्तू, हे सगळ्या गोष्टी करत असते. आणि बिल बघून बघून तर काही सांगूच नका. चला तर हा होता. आणि किराणा मला अजिबात ग्रोसरीचं सामान घ्यायचं नव्हतं, कारण की आम्ही लास्ट मंथमध्येच भरलं होतं आणि जवळजवळ ते सामान आमच्याकडे बरंच आहे. त्याच्यामुळे म्हटलं ते सगळं सोडून आम्ही बाकीचं सगळं घेतलं. स्नॅक, चॉकलेट, थोडेफार ड्रायफ्रूट, सॉस, हे बऱ्याचशा गोष्टी आल्या होत्या आणि तिथं सगळं मग हे घेतलं. चला असं काही दिवसाचा शेवट केला. चला तर बाय बाय.